बारामती नगरपालिकेसाठी काळूराम चौधरी हे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय बारामतीत एकंदरीत प्रचार करणार आहात आता नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने? बारामतीकरांना आम्ही आव्हान करणार आहोत की सत्ताधाऱ्यांना भिडणारा, रस्त्यावरती भिडणारा, रोजच्या प्रश्नावरती रात्री 12 वाजतासुद्धा कुठली घटना प्रसंग घडला तर सगळ्यात पहिल्यांदा धावून जाणारा आमचा काळूराम चौधरी हा सहकारी आहे आणि हाच माणूस तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. काळूरामजीला मत दिलं तर काळूरामजी म्हणतील की मला जनतेनं निवडून दिलं, लोकशाहीनं निवडून दिलं. पण जर हे कोण प्रस्थापित सातव अजून कोण उभे आहेत, या माणसानं निवडून दिलं तर ते म्हणतील मला ताईनं निवडून दिलं, मला दादानी संधी दिली, मला दादानं निवडून आणलं. तुम्हाला तुमचा उमेदवार पाहिजे का ताई दादाचा उमेदवार पाहिजे हे या सुज्ञ मतदारांनी ठरवावं आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेणाऱ्या काळूरामजींना मतदान करावं हे आव्हान करायला आम्ही बारामतीमध्ये. तुम्ही सातत्यानं पवार कुटुंबियांच्या विरोधात बोलत असतात. आज पुन्हा एकदा बारामतीत आलेला आहात. आज पुन्हा एकदा तसंच पाहायला मिळेल. सत्तेत कोण बसलंय? बारामतीकरच ना. अर्थमंत्री पदावर कोण बसलेत? दादाच ना. कारखानदाराचे नेते कोण आहेत? दादाच ना. घराणेशाही चालवतात कोण? पवारच ना. महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा कोणी केला आहे? एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, एका बाजूला पुरोगामी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचं राजकारण करायचं. आता सत्तेत सुप्रियाताई सुळे किंवा शरद पवार सत्तेत आहेत का नाही हे सांगू शकतो का महाराष्ट्रातला माणूस? त्यामुळं ही पवार फॅमिली सगळी एक आहे. एखाद्या व्यापारी कंपनीप्रमाणे पवार फॅमिली काम करते आणि इथल्या बहुजनांच्या हक्क अधिकारांवर गदा आणण्याचं पवार फॅमिली जर काम करत असेल तर आम्ही बोलायचं नाही तर कोणाच्या विरोधामध्ये बोलायचं? आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्येच बोलणार ना. त्यांची ना आमची वैयक्तिक कुठली दुश्मनी असायचा प्रश्न नाही, पण आमच्या सगळ्या हक्क अधिकारांचं शोषण करण्याचं काम पवार फॅमिलीने केलं आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेत आहोत. राज्यातला सध्याच्या चर्चेचा मुद्दा म्हणजे कोकाटेंचा राजीनामा. तो राजीनामा घेतला आहे का नाही याच्याबद्दल संभ्रम आहे. मात्र त्यांची खाती जी आहेत त्या अजित पवारांकडनं वर्ग करण्यात आलेले आहे. तसं पत्र देखील आपण पाहिलं. कसं बघता या सगळं? घ्यावंच लागेल. कोकाटे नावाचा माणूस हा असंवेदनशील, बेजबाबदार, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अजिबात ऑडमॅन आउटच झाला पाहिजे. आणि अजितदादा पवारांचा पक्षच नेहमी सत्तेत कमिशन, पैसे, कारखाने, सत्ता सोडून 1 महिना राहू शकत नाही. 2 महिने बाजूला राहिले तर हे जेलमध्ये जातील अख्खेचे अख्खे मंत्री. त्यामुळं अजितदादा पवारांचा पक्ष हा नेहमी सत्ताधारी कमिशन एजंटांचा पक्ष आहे, कारखानदारांचा पक्ष आहे. त्यामुळं कोकाटे काय आणि अजून कोण काय. त्यामुळं आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये भूमिका घेत राहू. कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? बघा, पक्ष कोण, पक्षाचा प्रमुख कोण, मंत्री कुणाला करायचं ते पवारसाहेब ठरवतील. आता आम्ही आंदोलक काय त्यावरती भूमिका घेऊ शकतो. यालाच लागून शेवटचा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की जर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात आले तर आम्ही उपोषणाला बसू. ते बोलत असतानाच म्हणतात की त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, आरोप सिद्ध झालेले नाहीत. पार्थ पवारांच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी याच सुप्रियाताई म्हणाल्या की आमचा पार्थ असं काही करणार नाही. म्हणजे घरातला प्रश्न आला की एकदम आणि बाहेरचा कोण माणूस असेल उपोषणाला बसणार. हेच पवारांचं धोरण आहे. काळूराम चौधरी आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याविषयी थोडक्यात बोलूयात. आज लक्ष्मण हाके तुमच्या प्रचारासाठी आलेत. कशा पद्धतीने तयारी झाली आहे? काय मुद्दे असतात? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची ही सुरुवात आहे. SC, ST, OBC आणि मायनॉरिटी जी आहे ती 100पैकी 85 आहेत. आणि मग आमची वाटणी झालेली आहे. नगराध्यक्षपद दलिताला, आमदारकी माळी नाहीतर वंजारी OBCतले आणि खासदारकी धनगर समाजाला. आणि आम्ही सगळे एकजीव होऊन लढतो आहे. आम्ही एक आईची लेकरं आहे. आम्ही मुळात आमचा DNA एक आहे. आम्ही नैसर्गिकदृष्ट्या एकमेकाचे भाऊ आहेत. बाबासाहेबांनी राजीनामा OBCसाठी दिला. बाबासाहेबाची लेकरं OBCसाठी मिली. मग कांशीराम साहेबांनी OBCसाठी आंदोलन केलं आहे. बहीण मायावतीजींनी केलं आहे. काळूराम चौधरी आणि हाके सरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमचं ठरलं आहे, सगळ्या बारामतीचं ठरलेलं आहे. स्थानिक पातळीवर कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही पुढे जाताय? स्थानिक पातळीवरती आता मी जो 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार अख्ख्या महाराष्ट्रासमोर मीच उघडा केला आहे ना. म्हणून तर दादाला स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा झाकावा लागला आहे. बघा की समोरच आहे, झाकून टाकला परत. एवढा सगळ्यांना सांगितलं. 97 लाख रुपयाचं टॉयलेट मीच सांगितलं आहे ना. ती आता ज्या इमारती बांधल्यात दादाला टिमकी वाजवतोय ना, त्या इमारती एकदा दादानी बघाव्या जाऊन, त्या गळायला लागल्यात. पोलीस स्टेशनलाच जावा तुम्ही आणि त्या तेलेच्या मारुतीच्या नादाला लागू नका म्हणावं.
पुढच्या महिन्यात नाही तर तुमचा राजीनामा आहे. मला सकाळीच मारुतीचा आशीर्वाद भेटलेला आहे परत एकदा. मारुतीच्या मुद्द्यावरनं तुम्ही एक वेगळं समीकरण बारामतीकरांना सांगताय काहीतरी वेशीवरचं, काय ते नेमकं समीकरण? नाही बघा, याच्यापूर्वी काय व्हायचं, सगळे मीडिया सगळे लोकांना कनेरीचा मारुती माहीत होता. तर आता कनेरीचा मारुती कन्फ्यूज आहे. मी मोठ्या साहेबाला आशीर्वाद देऊ का बारक्याला देऊ? मग त्या कनेरीच्या मारुतीने आमच्या बारामतीच्या वेशीवरच्या मारुतीला सांगितलंय तुमच्या वेशीच्या आतमध्ये तुमचं तुम्ही बघून घ्या, मी काय आता ह्यांच्याबरोबर नाही, तुम्हाला कोणाबरोबर जायचं आहे ती बघा. मग ज्यांना हलवायचं आहे, यांना हलवायचं आहे, तर त्या मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरींना भेटला आहे आणि हाके सरांबरोबरच आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळं तो मारुती मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो तेल्याचा मारुती आहे. तेल्याचा शनी दादा मागं लागून घेऊ नका. त्या मंदिराचा नाद सोडा आणि ती पलीकडली जी रुपी बँक वाचनालय आहे का नाही, तुम्ही आता 64 करोडचं बांधताय तर ती पाडा ना. त्या रुपी बँकेत तुमचा एक नगर मलिदा गँगचा उमेदवार आहे, ज्यांनी गोरगरीब बारामतीकरांचं 460 बारामतीकरांचं 50 लाख रुपये त्या ह्याच्यात रुपी बँकेत ठेवलं होतं. तो आलताप कोण मलिदेवाला, मग केलंय ना. तुम्ही तिकडं सर्वसामान्य बारामतीकरांना लुटणार आणि एक हमालाचं पोरगं गप्प बसल होय. मी सगळं उघडच करणार. काळूराम चौधरींचा एक बाईट सर्वत्र व्हायरल होतोय, तो की एक फ्लॅट देणार मागेल त्याला, म्हणजे घर देणार आणि आणखीन 10,000 रुपये वार्षिक देणार, असं काहीतरी. काय नेमकं ते कसं गणित जुळवलंय तुम्ही? अहो, दादांनी जे पत्रक काढलंय त्या पत्रकात दादा म्हणतात की मी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार. मग आता दादांनी जे ते छापलंय ते मुक्त करणार म्हणजे झोपड्या आमच्या उठवून तुमच्या पोराच्या नावावर करणार आहे का जागा? तुम्ही जे सांगितलंय तेच मी सांगतोय. 3 लाख रुपये मोदी साहेबांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे, 2.5 लाख रुपये फडणवीस साहेबांचे रमाई आवास योजनेचे. ती तुम्ही म्हणताय आता ती SC-साठी असते, तर कामगार महामंडळाचे 3 लाख म्हणजे 6 लाख झाले. 2.5 लाख रुपये मी CSR फंडातून दिल ना. तुम्ही सायकल्या वाटलेल्या ताईनी त्या दोघा बहीण भावंडांनी CSR फंडातून होती का? ती 113 कोटीची वांगी विकली होती, त्याचा पैसे होतोय. ती CSR फंडातनं त्याच्यातनं 1.5 देईल आणि 2 लाख रुपये मी बिनव्याजी कर्ज देईल. आणि त्याच्यासाठी अजितदादांनी 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेकडे गहाण ठेवली होती. मी तसं करणार नाही, कारण माझा बाप बाबासाहेब आंबेडकर या जगातल्या अर्थशास्त्राचा जन्म अभ्यासक आहेत. हां, अमर्त्य सेन ज्यांना नोबेलचा पुरस्कार मिळाला ह्याच्यातलं अर्थशास्त्रातलं, त्या अमर्त्य सेन म्हणतात की अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आहे आणि त्या बापाचा लेकरू काळूराम चौधरी हाके सर आहेत. आम्ही करू ना. वेगवेगळे मुद्दे घेऊन काळूराम चौधरी जे आहेत ते बारामती नगरपालिकेसाठी नागरिकांसमोर जात आहेत आणि आव्हान मतदानाचं करतात. रुपेश ओले, मराठी विश्व, बारामती.